नमस्कार, मी मानसी. तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की तुम्ही तुमच्या डेकोरेशनमध्ये जे स्टँड यूज केलेले आहेत बॅकड्रॉप म्हणून, तर ते कसे केले ते आमच्याशी एकदा शेअर करा. तरी ते आपण छोटं सिंगल बॅकड्रॉप स्टँड आणि छोटा मंडप कसा घरच्या घरी बनवणार आहोत ते पाहणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी ओलसर माती घेतलेली आहेत, काही प्लास्टिकचे डबे घेतलेत आणि पाईप घेतलेले आहेत. पाईपच्या ठिकाणी तुम्ही काठीही यूज करू शकता. ओलसर माती डब्यामध्ये टाकून हाताने प्रेस करून करून पूर्णतः पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून तो पाईप हलणार नाही. तुमच्या दोन्ही हाताच्या साहाय्याने माती पूर्णतः प्रेस करून पूर्ण पाईप पॅक करून घ्यायचा आहे त्यामध्ये. इथे मी लहान मुलांचं जे टेंट किंवा हाऊस असतं त्याचे पाईप यूज केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी दुसरे कुठलेही पाईप किंवा काठी यूज करू शकता. आणि अशा प्रकारे मी बाकीचे जे डबे होते त्यामध्येही माती आणि पाईप दोन्ही घालून पूर्णतः पॅक करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपण आता जे डबे यूज केले त्याचे जे झाकण आहेत ते घेणार आहोत आणि त्याला पाईप आणि पेनच्या साहाय्याने मार्क करून घेणार आहोत. तो मार्क केलेला जो भाग आहे तो कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत आणि तो जो कट केलेला भाग आहे तो काढून ते झाकण आपण त्या पाईपमध्ये घालणार आहोत. ते कसं ते पुढे पाहूयात. तर आता हे कट केलेलं जे झाकण आहे ते आपण त्या पाईपमध्ये वरच्या बाजूने घालून खाली सारून घेणार आहोत आणि त्या डब्याला फिक्स करणार आहोत, जेणेकरून ते पाईप जे आहेत ते इकडे तिकडे हलणार नाहीत. तर आता दुसरा एक पाईप घेऊन तो दोरीच्या साहाय्याने किंवा 2 वे एल्बो जे आहेत त्याने आपण ते फिक्स करणार आहोत. तुमच्याकडे एल्बो नसतील तर तुम्ही दोरीच्या साहाय्याने बांधून पूर्णतः पॅक करायचे आहेत. तर या ठिकाणी फिक्स असं आपलं स्टँड तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याला करणार आहोत कलर. तर त्यासाठी मी मेटल स्प्रे वापरत आहे. कलर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला गरज वाटली तरच कलर द्या, नाहीतर नाही दिला तरी चालणार आहे. डायरेक्ट डेकोरेशन केलं तरीही ते छान दिसणार आहे. मला ह्या स्टँडचा उपयोग वारंवार होणार आहे म्हणून मी एक रेडीमेड स्टँडसारखा लुक यावा छान म्हणून मी कलर केलेला आहे. तुम्ही नाही दिला तरी चालेल. आणि या ठिकाणी आपलं सिंगल स्टँड तयार झालेलं आहे आणि त्यावर केलेले हे काही डेकोरेशन्स. तर आता आपण छोटा मंडप तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी सेम तसेच 2 पाईप घातलेले डबे घेतलेत आणि हे 3 वे एल्बो घेतलेले आहेत. पाठीमागचं जे स्टँड आहे त्यालाही मी 3 वे एल्बो लावून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर एल्बो नसतील तर तुम्ही दोरीच्या साहाय्यानेही पाईप फिक्स करू शकता. हे सर्व पाईप जे आहेत त्या मी त्या एल्बोमध्ये घालून पूर्णतः पॅक करून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा मेटल स्प्रेच्या साहाय्याने मी पूर्ण स्टँडला कलर करून घेतलेला आहे. एक छान लुक यावा म्हणून मी कलर केलेला आहे आणि पूर्ण कलर देऊन झाल्यावर ते स्टँडचा लुक कसा दिसतं ते तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी आता आपण वर बनवणार आहोत ते छत. त्यासाठी माझ्याकडे काही PVC पाईप होते ते मी सर्व वरती ठेवून घेतलेत आणि दोऱ्याच्या साहाय्याने सर्व पाईप मी एकमेकांना बांधून घेतलेले आहेत. या ठिकाणी तुमच्याकडे जर असे पाईप नसतील तर तुम्ही दुसरा काही जुगाड करून छत बनवू शकता, जसे की काठ्या वापरून किंवा दोऱ्या बांधून वगैरे तुम्ही छत बनवू शकता. आणि आपला फायनल लुक कसा झाला आहे तर तो असा आणि त्यावर जे केलं होतं डेकोरेशन ते हे असं. हे जे स्टँड आहे ते तुम्ही वर टेबलवर ठेवूनही छान प्रकारे डेकोरेट करू शकता. जर तुम्हाला हाईट पाहिजे असेल तर सेम सेटअप जो आहे तर तुम्ही तो टेबलवर पण करू शकता. स्टँडविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.